नमस्कार, मी वैशालीच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये मोमोज चटणी करणार आहोत। मोमोज चटणी करण्यासाठी आपण 10 ते 15 लाल तिखट मिरच्या घेतल्या आहेत। तुम्हाला जर चटणी जास्त तिखट करायची असेल तर तुम्ही मिरच्या यापेक्षा थोड्या जास्त देखील घेऊ शकता। मस्त लाल रंगाचे 4 टोमॅटो घेतले आहेत। आपण घेतलेले सर्व टोमॅटो असे चिरून घ्यायचे। तुम्हाला जर या चटणीमध्ये टोमॅटोचा वापर करायचा नसेल तर तुम्ही टोमॅटो ऐवजी टोमॅटो सॉस देखील घालू शकता। आपले सर्व टोमॅटो चिरून झालेले आहेत। आता असे एक भांडं घेऊन त्या भांड्यामध्ये टोमॅटो आणि मिरच्या बुडतील इतकंच पाणी घालायचं आणि ते गरम करून घ्यायचं। पाहू शकता पाण्याला मस्त उकळी आलेली आहे। आता सर्वात आधी यामध्ये मिरच्या घालायच्या आणि त्यानंतर टोमॅटो। मिरच्या गरम पाण्यामध्ये आधी घातल्यामुळे ते छान भिजून फुलतात आणि जितका वेळ मिरच्यांना भिजून फुलायला लागतो तितक्या वेळात टोमॅटो सहज वाफले जातात। भांड्यावर आवर्जून झाकण ठेवायचं, त्यामुळे जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटात आपले टोमॅटो छान वाफले जातात। पाहू शकता मिरची भिजून छान फुलली आहे आणि त्याचबरोबर टोमॅटो देखील वाफून त्याची साल निघत आहे। आता गॅस बंद करून मिरची आणि टोमॅटो छान थंड करून घ्यायचे। आणि थंड झाल्यावर टोमॅटोची वरची साल काढायची, ती पण अगदी सहजच निघते। आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये सर्व टोमॅटो घालायचे आणि टोमॅटो बरोबरच भिजलेल्या मिरच्या देखील घालायच्या। त्याचबरोबर बारीक चिरलेले कोथिंबीरीचे देठ। कोथिंबीरीचे देठ ऑप्शनल आहेत, तुम्हाला जर ते घालायचे नसतील तर तुम्ही ते स्किप देखील करू शकता। आपण घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून झालेलं आहे। पाहूया चटणीसाठी लागणारं सर्व साहित्य। साखर, मीठ, सोया सॉस, विनेगर आणि त्याचबरोबर भरपूर बारीक चिरलेला लसूण। चटणी करण्यासाठी आवर्जून असं उंच भांडं घ्यायचं। भांड्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे आणि घातलेलं तेल गरम झाल्यावर बारीक चिरलेली लसूण घालायची। लसूणचा रंग न बदलता लसूण तेलामध्ये छान परतून घ्यायची। घातलेली लसूण परतून झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक केलेलं सर्व साहित्य यामध्ये घालायचं। त्याचबरोबर चमचाभर मीठ, अर्धा चमचा साखर, चमचाभर विनेगर आणि त्याचबरोबर सोया सॉस। घातलेलं सर्व साहित्य गॅसची फ्लेम लो ठेवूनच असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सर्व साहित्य मिक्स करून झाल्यावर भांड्यावर असं झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम लो ठेवून जास्तीत जास्त 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचं। पाहू शकता आपली चटणी छान वाफल्यामुळे भांड्याच्या कडेला तेलही सुटलं आहे। आता सर्व चटणी एकदा अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। जर चटणी आपल्याला पाहिजे तितकी घट्ट झाली असेल तर गॅस बंद करायचा, नाहीतर चटणी पुन्हा झाकण ठेवून थोडीशी आळवून घ्यायची। तुम्हाला चटणीवर झाकण ठेवायचं नसेल तर गॅसची फ्लेम मात्र लो करायची। गॅसची फ्लेम जर मीडियम केलात तर चटणी उडते, आपला ओठाही खराब होतो आणि जर ढवळत राहायचं म्हटलात तर हातालाही चटके बसतात। आपली मोमोज चटणी मात्र करून छान घट्ट झालेली आहे। आता ही सर्व चटणी आपण थंड करून घेणार आहोत। पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही, कोरड्या बरणीत किंवा डब्यात भरून ठेवायची। जास्तीत जास्त 5 ते 6 दिवस आरामात टिकते। अशी मोमोजची चटणी करून तुम्ही मोमोज बरोबर आणि त्याचबरोबर इतर कोणत्या तुमच्या आवडत्या स्टार्टर बरोबर देखील खाऊ शकता। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। नवीन असाल तर सबस्क्राइब देखील करा। ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा, पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।